नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रश्न बघूया. अ टाकीमध्ये ब टाकीच्या 5 पट पाणी आहे. जर दोन्ही टाकीत 45 लिटर समान पाणी ठेवायचे आहे, तर टाकी अ मधून किती लिटर पाणी टाकी ब मध्ये सोडावे लागेल? म्हणजे दोन टाक्या आहेत, दोन टाक्यामध्ये समान पाणी करायचं आपल्याला. तर ही जी अ टाकी आहे, तिच्यामध्ये जास्त पाणी, त्यातून ब मध्ये किती सोडावं? म्हणजे दोन्ही टाक्यामधलं पाणी सेम होईल. बघा काय, अ टाकीमध्ये ब टाकीच्या 5 पट पाणी. बघा दोन टाक्या आपण, बघा ही झाली अ टाकी, बरोबर का? आणि दुसरी आहे ब टाकी. काय म्हणताय? अ मध्ये 5 पट पाणी कुणाच्या ब मध्ये, बच्या. म्हणजे ब मध्ये जर एक भाग पाणी असेल, तर अ मध्ये किती असेल? 5 पाणी असेल, बरोबर. आणि आता काय म्हणते ते, दोन्ही टाक्यामधलं पाणी सेम करायचंय. मग सेम करायचं असेल काय करावं लागेल मित्रांनो? तर 5 मधलं काहीतरी ह्याला द्यावं लागेल. बघा 5 भागामधलं 2 भाग पाणी दिलं, तर बघा 2 भाग इकडे गेलं तर किती होईल मित्रांनो? 2 आणि 1 3. इथं किती भाग पाणी होणार? 3 भाग. इथून 2 काढले म्हणजे इथं किती होणार? 3च होणार. बघा पाणी किती झाले? सेम सेम झालं. 3 भाग 3 भाग. पण ऍक्च्युअल मध्ये गणितात किती दिले? दोन्ही टाकीत 45 लिटर पाणी झालं पाहिजे. बघा हे झालं 45 लिटर, हे झालं 45 लिटर, बरोबर. पण ते काय म्हणतंय, हे 2 भाग पाणी टाकले म्हणजे किती टाकले? लिटर मध्ये विचारले. बघा 3 भागाची व्हॅल्यू जर 45 असेल, बरोबर. 3 भागाची व्हॅल्यू जर 45 असेल म्हणजे एका भागाची किती झाली? 15 त्रिक 45. एक भाग बरोबर 15. तर 2 भाग बरोबर टाकलेलं पाणी, 2 भाग बरोबर किती? 15 दोन्ही 30. म्हणजे पाणी किती टाकलंय? 30 लिटर पाणी आपण टाकलंय. म्हणजे पर्याय क्रमांक 3. धन्यवाद.